नमस्कार. आता आपण आधीच्या व्हिडिओमध्ये साइन कॉस टॅनचे ग्राफ कसे असतात हे बघितलंय. आता अजून काही थोडेफार फंक्शनचे बघणार आहोत. स्कूल लेवलला असताना तुम्ही लिनियर फंक्शनचे ग्राफ बघितलेले आहेत. अशी पॉलिनॉमियल ज्याची डिग्री 1 असते अशा सगळ्यांचे तुम्ही ग्राफ तिथे प्लॉट केलेले होते. आता आपण थोडेसे जे माहिती आहेत फंक्शन्स इन्फायनाइट आहेत, सगळ्या फंक्शनचे काही आपण ग्राफ बघत बसणार नाही. थोड्याफार फंक्शनचा ग्राफ आपण बघणार आहोत की आयडिया येईल की कशा पद्धतीने फंक्शन्स वर्क होतात. आता तुम्हाला 11वी-12वीत मॅथ्स घेतलं असेल तर तुम्हाला पॅराबोला, हायपरबोला वगैरे असं आहे. ते सगळे क्वाड्रॅटिक फंक्शन्स आहेत, पण वेगवेगळ्या टाईपचे ग्राफ येतात. एकच क्वाड्रॅटिक फंक्शन आहे, पण कशा पद्धतीने क्वाड्रॅटिक फंक्शन डिफाईन केलं आहे, ए ची व्हॅल्यू काय, एक्स स्क्वेअर आहे का, वाय स्क्वेअर आहे का प्रेझेंट, हे ह्या सगळ्यावर डिपेंडंट असतं की ग्राफ कसा येईल. तर आपण एक थोड्याशा फंक्शनचा अजून ग्राफ कसा आहे तो बघणार आहोत. पुढचं फंक्शन आपण घेतोय एक्सपोनेन्शियल फंक्शन. एफ(x) इज इक्वल टू a रेस टू x. a रेस टू x मधलं एक कुठलंही घ्या तुम्ही, 10 रेस टू x, -5 रेस टू x, कुठलंही. आपण एक साधारण 2 रेस टू x घेणार आहोत आणि त्याच्या फंक्शनल व्हॅल्यूज आपण काढणार आहोत आणि मग त्या प्लॉट करून तो अंदाज येईल आपल्याला की एक्सपोनेन्शियल फंक्शन कसं होतं. आणि एक स्पेशल एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे f(x) इज इक्वल टू e रेस टू x. आता e रेस टू x हे फंक्शन तुम्हाला पुढच्या मॅथ्समध्ये सारखं येणार आहे. हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. e हा ट्रान्सिडेंटल नंबर आहे. e इज इक्वल टू 2.718 आणि असं जसा पाय आहे तशाच पद्धतीने हा ई पण आहे. तर ई रेस टू एक्स हे फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर ह्याचा ग्राफ कसा येतो वगैरे आपण हे दोन्ही एकाच बघितले तरी चालणार आहे. आता साधारण हे पॉईंट प्लॉट करायचे. 2 रेस टू एक्स पैकी हे जे पॉझिटिव्ह आहेत ते सोपं आहे, तोंडी येईल. निगेटिव्ह आहे त्याचं फक्त जरा कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करून ते लिहिणार आहे. सो आधी आपण पॉझिटिव्ह घ्या. 2 रेस टू 0. एनिथिंग रेस टू 0 इज 1. त्यामुळे 0 असेल तेव्हा 1 येणार व्हॅल्यू. x इज इक्वल टू 1 असेल इथे x इज इक्वल टू 1 घातलं की 2 रेस टू 1 म्हणजे काय आलं 2. 2 रेस टू 2 म्हणजे आलं 4. 2 रेस टू 3 म्हणजे 8. मग 16, मग 32. पण एवढे नंबर्स राहणार नाहीत आपल्या इथे ग्राफवर, म्हणून आपण एवढे घेतोय. आता निगेटिव्ह घेतोय. निगेटिव्हसाठी मी फक्त कॅल्क्युलेटर वापरणार आणि लिहिणार. तर ह्या सगळ्या फंक्शनल व्हॅल्यूज आहेत. आता आपण XY प्लेन काढूया आणि एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर काय घ्यायचंय साधारण व्हॅल्यूज बघून ठरवायचं. कुठल्या व्हॅल्यूज आपण इथे टेबलमध्ये घेतलेल्या आहेत त्या पद्धतीने एक्स आणि वाय ॲक्सिसवर घ्यायचे. एक्स ॲक्सिसवर साधारण 1 2 3 4 इथे -1 2 असंच आहे. त्यामुळे इथे 0 1 2 3 4 पुढच्या घेत नाही, कारण ते एवढ्या ह्याच्यात राहणार नाही. ते 16 येईल 4 साठी, ती राहणार नाही. मग इथे प्लॉट करण्यासाठी आपल्याला कमी पडेल जागा इथे. -1 -2 -3 आणि सो. आता वाय ॲक्सिसवर काय घ्यायचं हे या व्हॅल्यूज बघून ठरवूया. आता एवढीच जागा आहे आणि 8 पर्यंत व्हॅल्यूज जात आहे. सो आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 युनिट असं जर घेतलं आपण तर 2 4 6 8 अँड सो ऑन. तसं तिथे -2 -4 आणि पुढे या लागणारच नाहीत मोस्टली. आता आपण पॉईंट प्लॉट करणार आहोत आणि कसा कर्व येतोय, कसा ग्राफ येतोय ते बघणार आहोत. पहिली ही घेऊया पॉझिटिव्ह साईड. 0 ची व्हॅल्यू इथे 1 ला प्लॉट होते. सो 0 असताना 1. आता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 युनिट आहे. त्यामुळे हाफच्या इथे कुठेतरी 1 हा पॉईंट येणार आहे. त्यामुळे तिथे 1 हा पॉईंट प्लॉट झाला. 1 ची व्हॅल्यू 2 आहे, त्यामुळे ही 2 आणि इकडे येणारी 1. तर पॉईंट प्लॉट करणं माहिती आहे तुम्हाला. 2 ची व्हॅल्यू किती येते डायरेक्ट 4 इकडनं आला 2 इकडनं आला, साधारण हा इथे येणार. बघितलं तर ड्रास्टिक चेंज आहे. 3 ची व्हॅल्यू डायरेक्ट 8 येते पुढे. 4 घेतला असता हे 3 असं 8. 4 घेतला असता तर डायरेक्ट 16 झाली असती, पुढे 32 अशी ड्रास्टिक चेंज. एक्सपोनेन्शियल चेंज असं आपण इंग्लिशमध्ये वापरतो फ्रेज. एक्सपोनेन्शियली ड्रास्टिक चेंज झाला म्हणजे काय की एकदम खूप वाढलं. ते तसंच होतं. त्या एक्सपोनेन्शियल फंक्शनचा तुम्ही ग्राफ बघितलात की लक्षात येईल की एकेका पॉईंटला एकदम खूप ड्रास्टिक चेंज, खूप वाढत जातात व्हॅल्यूज. त्याच्यानंतर इकडे -1 ची किती आहे 0.5. तर 0.5 म्हणजे किती. आता 1 सेंटीमीटर म्हणजे 2, हाफ सेंटीमीटर म्हणजे 1, त्याच्याही हाफ म्हणजे अगदी इथे जवळ येणार आहे. -1 अँड 0.5 आणि त्याच्याही 0.25 म्हणजे अगदी 2 च्या जवळ येणार आहे, पण नॉट एक्झॅक्टली 2. इथे -2 च्या अगदी जवळ येणार आहे, पण नाही अगदी एक्स ॲक्सिसवर नाही. पण पुढच्या 3 -3 ला मला वाटतं ते एक्स ॲक्सिसलाच कट होईल, म्हणजे ती 0च येईल. तर 0 अगदी येणार नाही, पण ती कट व्हायला लागेल. सो अशा पद्धतीने तो कर्व दिसतो. सो कर्व काढायचा झाला आपल्याला
तो असा दिसतोय. सगळ्या पॉइंट मधनं जाणारा कर्व आपण काढणार. अगदी व्यवस्थित नीट इथे येणार नाही, पण तुम्ही नीट सिस पेन्सिलने काढलात की. सो दिस इज एक्सपोनेन्शियल कर्व. जनरल एक्सपोनेन्शियल फंक्शन जे असतं त्याचा हा कर्व असा असतो. हा एकदम वाढत जातो, एकदम इन्फिनिटीकडे वाढायला जातो आणि हा इकडे जवळजवळ एक्स ॲक्सिस म्हणजे जवळजवळ झिरोला टच व्हायला येतो. तर अशा पद्धतीने हा जसा याचा आहे तसाच ई रेस टू एक्स. आता ई रेस टू एक्स ई रेस टू 0 इज इक्वल टू 1 बिकॉज एनिथिंग रेस टू 0 इज 1. त्यामुळे तो काढता येईल. ती फंक्शनल व्हॅल्यू सोपी आहे काढायला. बाकीच्या मी कशा काढणार आहे, कॅल्क्युलेटरने काढणार. एक 2-3 फंक्शनल व्हॅल्यूज घेऊया आणि ई रेस टू एक्सचा कर्व कसा येतो ते आपण बघणार आहोत. तर इथे एक्स वाय ह्याच्या झालेल्या आहेत, ए रेस टू एक्सच्या झाल्या आहेत. आता याच्यातच मी ई रेस टू एक्स साठी व्हॅल्यूज घेणार आहे आणि त्याच्यातच आपण त्याचा कर्व कसा येतो तो बघायचा. 3-4 व्हॅल्यूज घेतल्या तरी अंदाज येईल की काय कर्व येतो. मी व्हॅल्यूज घेताना फंक्शनल व्हॅल्यू त्या कॅल्क्युलेटरने काढणार आहे, तिथे लिहिणार आहे, मग आपण इथे कर्व. आता ई रेस टू एक्स साठी काही व्हॅल्यूज मी कॅल्क्युलेट केल्या. ई रेस टू पुन्हा तशाच टाईप, कारण एक्सपोनेन्शियल म्हणतो ना त्यामुळे तसाच टाईपचा येणार आहे. तर ते इन जनरल ए रेस टू एक्स होता आणि पर्टिक्युलर ई रेस टू एक्स आपण तसाच साधारण तसाच येणार आहे. आपण बघूया आता 0 या पॉइंटला 1 हा वाय मिळतोय, त्यामुळे 0 1 हा तोच म्हणजे हाच पॉइंट येणार आहे. पुन्हा 0 1 याच्यावर येतो. तशाच जाईल, थोडा इकडे तिकडे होईल. 1 ला 2.71. आता इथे 1 ला 2.2 होतं काहीतरी, इथे आता 1 ला 2.71 म्हणजे साधारण इथे कुठेतरी. 2 ला 7.39 म्हणजे 8च्या अलीकडे इथे 2 ला 7.39 अशा पद्धतीने. त्याच्यानंतर -1 ला 0.37. आता इथे 0.37 प्लॉट करणं पण कठीण आहे, कारण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 युनिट असं आपण घेतलेलं आहे. त्यामुळे 1 युनिट त्याच्याही पेक्षा कमी 0.37. -1 ला साधारण इथे कुठेतरी तो पॉईंट येणार 0.37 आणि 0.14 म्हणजे आणखी जवळजवळ झिरोच म्हणजे -2 पर्यंत झिरो. सो एक्सपोनेन्शियल पुढचा जो ग्राफ आहे ई रेस टू एक्स त्याचा ग्राफ असा येणार आहे. 1 मधनं जाणार इथे आणि जवळजवळ एक्स ॲक्सिसला टच होत होतो असा तो जाणार. एक्झॅक्टली एक्स ॲक्सिस नाही, कारण 0 होईल मग त्याला 0 म्हणावं लागेल, पण जवळजवळ 0 कडे जाणार अशा पद्धतीने ई रेस टू एक्सचा कर्व येतो. जनरल ए रेस टू एक्स असा येतो, हा पर्टिक्युलरली ई रेस टू एक्स असा येतो. आणि जर ई रेस टू -x घेतलं म्हणजे इथे जर -x घेतलं तर बरोबर उलट्या व्हॅल्यू होतात आणि हा 1 इथे असतो. फक्त कर्व तुम्ही जर काढून तुम्ही जर एक्सरसाइज म्हणून हा काढून बघा की ई रेस टू -x चा कर्व असा येतो. सो हे झाले एक्सपोनेन्शियल फंक्शन्सचे कर्व. तर पुढचं फंक्शन बघणार आहोत f(x) इज इक्वल टू log x. मी व्हॅल्यूज काढून ठेवल्या आहेत कारण log x हे अशा पटकन सांगता येणार नाही. ही आली तर लॉगची व्हॅल्यू काय, log 1 इज इक्वल टू 0 हे फक्त आपण लक्षात ठेवू शकतो. बाकी ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या पुस्तकावर नाही, एक बुक आहे लॉग बुक असतं, त्या लॉग बुकमध्ये जाऊन त्या शोधायला लागतात. बरं नुसतं log 2 ची व्हॅल्यू हा ही आहे समोर दिसते तशी नाही आहे ती कशा पद्धतीने करायची, कशा पद्धतीने काढायची याची प्रोसेस आहे लॉगची व्हॅल्यू काढण्याची. सो मी इथे कॅल्क्युलेटरने आणि काढलेले आहेत लॉगच्या व्हॅल्यूज आणि एक्स वाय चा बॉक्स तयार केलेला आहे म्हणजे पॉईंटसाठी तयार केला आहे. फक्त आपल्याला इथे बघायचं की लॉग फंक्शन हे कसं वर्क होतं, म्हणजे लॉग फंक्शनचा ग्राफ कसा येतो एवढा आपल्याला अंदाज येण्यासाठी म्हणून लॉग काढायचा कसा हे आता इथे मी शिकवणार नाहीये, ते तुम्हाला 11वीत येईलच की लॉग कसा काढायचा असतो ते. सो हेच हे लॉगरिथम्स काढलेले आहेत टू द बेस 10 सगळ्याचे आणि साधारण आपण ग्राफ काय येतो तो बघूया. आता 0 1 2 3 कारण पॉझिटिव्ह नंबर्सचा लॉग येतो, लॉग हा पॉझिटिव्ह नंबर्सचा काढता येतो म्हणून 1 2 3 येतं येईलच, पण 0.25 0.5 हे पण पॉईंट्स थोडेसे घेतलेले आहेत. त्यामुळे आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.5 असं जर म्हटलं तर 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 1, मग 3 ला इथे 1.5 इथे 2 मग 2.5 इथे 3 असे ते पॉईंट्स येतील आणि इथे मायनसचे काही घेणारच नाही, 0 लिहून ठेवूया -0.5 पण इथले घेणार नाही पॉईंट आपण. त्याच्यानंतर हे पॉईंट्स असतात ते फक्त 0.0 टू 0.9 पर्यंतच असतात, व्हेरी होतात. तुम्ही पुन्हा तेच की त्या बुकमध्ये जाऊन बघितलं ते लक्षात येईल. 0 टू 1 इतक्याच व्हॅल्यूजमध्ये लॉग सुद्धा व्हेरी होत असतो, त्यामुळे तेवढेच पॉईंट येणार. मग साधारण 0.6 0.3 वगैरे दिसत आहेत. सो 0.2च्या आपण याच्यात घेऊया. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू इथे -0.2 -0.4 अँड सो ऑन, इथे +0.2 ते +0.4 +0.6 आणि अजून लागला तर +0.8 वगैरे अशा.
आणि आता प्लॉट करून बघूया की ग्राफ कसा दिसतो. तर 0 1 म्हणजे x 0 असेल तेव्हा y 1 असणार आहे. सॉरी 1 0, x ची व्हॅल्यू 1, log 1 इज 0. सो x ची व्हॅल्यू 1 घातली की y 0 येणार. सो हा पॉइंट इथे येणार 1 and 0. त्याच्यानंतर 2 ला 0.310 ते नेहमी 4 डिजिटच्याच असतात कारण त्या आहेच तसं की ते 4 डिजिटच्याच व्हॅल्यूज येतात. त्यासाठी ते येईल तुम्हाला कशी काढायची व्हॅल्यूची प्रोसेस आहे ती जमली की सोपं आहे लॉग काढणं. आपण 2 ची व्हॅल्यू घेतोय, 2 ची येते 0.30. आता 0.2 आणि 0.4 च्या मध्ये 0.3 येणार आहे. 0.3 पर्यंत प्लॉट केलं तरी चालेल. 0.3010 एवढं सगळं करणं शक्य नाही. सो हा 2 ची व्हॅल्यू आहे. 3 ची व्हॅल्यू आली 0.4. सो 0.4 म्हणजे इथे असं. सो येते 3 ची व्हॅल्यू 0.4. त्याच्यानंतर 0.25 ची काढायची आपल्याला, 0.5 ची काढायची. 0.5 ची किती आली आहे तर 0.5 ची आली -0.3. -0.2 आणि -0.4 च्या मध्ये हाफ वेला बरोबर इथे -0.3010 हा पॉइंट असणार. आता हा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.5 आहे तर त्या दोघांच्या मध्ये इथे कुठेतरी असणार आहे 0.25. हाफ वेला बरोबर 0.25 कारण ती व्हॅल्यू आपण घेतोय ती -0.6. सो 0.25 हे इथे येऊन मायनस, आता घेऊया आपण -0.6 याला ते प्लॉट होणार आहे की 0.2 इकडे लिहूया -0.6 कारण हा अगदी इथे जवळ प्लॉट होणार आहे. 0.5 आणि इथून येणारा -0.6 हा पॉइंट इथे प्लॉट होणार आणि असं करत करत असे ते खाली प्लॉट होणार आहे. बघितलं तुम्ही तर तो साधारण असा ग्राफ येतो. जॉईन केले सगळे पॉइंट्स की तुमच्या लक्षात येईल की असा डाऊनवर्ड डायरेक्शन ते इन्फिनिटीकडे जाणार आहे आणि अर्थात जशा व्हॅल्यू वाढत जातील तसा तो इकडे वाढत जाणार. तर अशा पद्धतीने लॉगरिथम लॉग एक्सचा इन जनरल ग्राफ असा येणार आहे. ते झाले काही स्टँडर्ड फंक्शन, त्याचे ग्राफ कसे येतात ते बघितले. स्ट्रेट लाईन ग्राफ हे आपण शाळेतच शिकलोय. लिनियर फंक्शन कसं असेल तर त्याचा ग्राफ स्ट्रेट लाईन येतो. बाकी ही वेगळी वेगळी फंक्शन जी आपण यूज करतो बरेचदा त्या फंक्शनचे ग्राफ हे बरेचदा कर्वच असतात. आणि साईन कॉसचं तर स्टँडर्ड आहे, साईन वेव्ह कॉस वेव्ह आहे. तर हे स्टँडर्ड फंक्शनचे ग्राफ झाले. इथे आपला ग्राफ हा फंक्शन हा टॉपिक इथे संपतोय. आता याच्या पुढे जाऊन म्हटलं तसं कॅल्क्युलसमधला मेन किंवा कॅल्क्युलसला आपण सुरुवात करणार आहोत लिमिट या चॅप्टरपासून. सो पुढच्या चॅप्टरपासून म्हणजे पुढच्या पॉईंटपासून आपल्या कॅल्क्युलसला सुरुवात होईल. धन्यवाद.